हे गाइस, दिस इज अमू हियर और आप देख रहे हैं आपका फेवरेट यूट्यूब चॅनल जिसका नाम है गायबना। तर मित्रांनो, आज काही वेगळा विषय, आज एक नवीन टॉपिक, गरिबी। आपल्याला आपले आई वडील भरपूर काय देतात, म्हणजे गरिबीमध्ये एक 3 प्रकारची गरिबी असते। एक तर एकदम खालच्या प्रकारची गरिबी, आपण मिडल क्लास आणि अप्पर क्लास। आपल्या घरचे हाल बघून आपण बोलत असता, यार काय गरिबी आहे, का माझे वडील श्रीमंत नाहीत, का माझे आई वडील श्रीमंत नाहीत। तर मित्रांनो, आपले हाल ना खूपच बरे आहेत काही माणसांपैकी। त्याला मस्त घर असतं, झोपायला अंथरूण, बघायला TV, जेवण वेळेवर, जेवण सर्व टायमावर मिळत असतं। बरं, आपल्याला आपण कोणाची कार बघतो, कोणाचा बंगला बघतो, आपण विचार करतो, यार आपले पण आई वडील असे श्रीमंत पाहिजे। मित्रांनो, कधी आपल्या खालचे गरीब लोकांचं तुम्ही हाल बघितले? आकाशाच्या खाली राहायला त्यांना झोपणावा, थंडी वाजताना त्याच्यावर पांघरून कसे राहत असलेले लोक। सर, मी वाशीला आलो काही कामानिमित्त, अचानक काही दृश्य बघून क्षणात विचार आला की यार हे दृश्य कधी विसरून नाही जाणार, म्हणून रेकॉर्ड करतो। म्हणून काही शब्द मी तुम्हाला बोललो आहे की भाई, आपले आईवडीलने आपलं जसं पालनपोषण केलं, जशा गरिबीतून आपल्याला वर आणलं, आपल्यासाठी खूप आहे रे। आपण म्हणा ना श्रीमंत, आईवडील नव्हते तर काय झालं, तुम्ही करा ना। मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असं आपण किती गरीब आहोत, तर यांची गरिबी बघा, कसे राहत असेल हे लोक। तर बघा, तर विचार करा मित्रांनो, ना आपल्यासारखं छप्पर, ना त्यांना बघायला TV, ना त्याला भिंत, काहीच सुख सुविधा नाही आहे, तरी पण माणसं जगतात असे बिंदास। तेवढेच झोपड्यामध्ये काय आहे, एक लहानपणी खेळत बसते, हा बघा वाशीचा मेन रोड। तर खरंच आपल्या आईवडींची शुक्रिया म्हणा की यांच्यापेक्षा आपलं जीवन चांगलं आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला खरंच त्यांची काही मदत करायची असेल तर वाशीला चेंबूर जायचा रोड आहे, तो कोंडीला वाशीचा रोड आहे, वाशीच्या बरोबर बाजूला ब्रिज आहे, ब्रिजच्या बाजूला हे यांचं छोटंसं घर, समजा आता त्यांच्यासाठी घर असेल, काही मदत करा यांना प्लीज। चला, तर बघितलं मित्रांनो कशा हालतमध्ये हे राहत असेल, आणि तुम्हाला मला हे नाही, मला ते नाही, अरे भाई यांचं जीवन बघा किती हालाचं आहे, तरी जगतात ना। खरंच म्हणजे तुमच्याकडं काही असेल, काही पण असते, प्लीज त्या गरिबांना काही दान करा। चला, भेटूया काही नवीन व्हिडिओ घेऊन।